अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं शनिवारी कोल्हापुरात लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा थेट उल्लेख टाळत आत्ताच्या मराठा आरक्षण चळवळीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केलाय। कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कुणबीमध्ये जवळजवळ 200 ते 300 जाती आहेत। त्यामध्ये आता या कुणबींना तुम्ही उतरवल्यानंतर काय होणार हा प्रश्नचिन्ह आहे। त्याच्यानंतर 10% मराठा समाज म्हणून SC/BC म्हणून तुम्ही आरक्षण देऊन EWS तुम्ही त्या ठिकाणी मुखवलेलं आहे, जी मोठ्या संख्येने होतं। EWS मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती ही मराठा समाजाची मागच्या काही कालखंडामध्ये घडली होती। त्याच्यामुळे मराठा समाजाचा फायदा का नुकसान, पण आजच्या घडीला आता मराठा चळवळ ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून सुरू आहे असं स्पष्टपणे दिसतंय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणासंदर्भातील अडचणी वाढतील अशी भीतीसुद्धा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक अवमान प्रकरणानंतर काल खासदार नारायण राणे आणि आमदार आदित्य ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यासंदर्भात बोलताना नरेंद्र पाटील यांनी सत्ताधारी सुद्धा आंदोलन करू शकतात असं सांगत खासदार राणेंची पाठराखण केली आहे। उपस्थित पत्रकारांनी त्यांना आणखी काही प्रश्न विचारले असता नरेंद्र पाटील यांना त्याचा राग आला आणि त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचं सांगत पत्रकार परिषद समाप्त करत असल्याचं स्वतःच जाहीर केलं। मला असं वाटतं की हा आपला मराठा समाजाचा विषय असावा, आहे का नाही? हा तुम्ही जरा जास्त राजकारणाला भरकडत चाललेला आहे आणि त्याचे उत्तर द्यायला मी तेवढा बांधील नाही आहे, कारण मराठा समाजाचा विषय असेल नक्की तुम्हाला विचारा। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद। दरम्यान मराठा आरक्षण सर्व्हेमध्ये माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख केल्यानंतर काही दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील यांनी सरकारवरच टीका करत घरचा आहेर दिला होता। तेच नरेंद्र पाटील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारचीच पाठराखण करतायत असं दिसून आलं। अडचणीचे वाटणारे प्रश्न टाळताना त्यांचा झालेला संतापसुद्धा चर्चेचा विषय ठरला।